शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आणि आता कळलं की तुमच्या माध्यमातून ते आज दुपारी 12च्या मुहूर्तावर स्वतःचे 12 वाजवून घेत आहेत। काय भाजपवासी होत आहेत। अरे म्हणजे अशोक चव्हाण स्वतःचे किती अवहेलना करून घेत आहेत। या राज्याचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी 1-2 वेळा भूषवलं, अनेक वर्ष मंत्री राहिले, काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री। काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब। आता आम्हाला फार मोठं आमच्यापुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचात खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का? देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा कसा झाला, कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे। त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत। आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात। मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी, या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवला आहे भाजपा माझा। अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही। व्यक्ती येतात, व्यक्ती जातात। अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्यावर जागा वाटपाची चर्चा करत होते आणि काही जागांसाठी काँग्रेससाठी ते आग्रही भूमिका मांडत होते। परवा माझ्याशी बोलले जागा वाटपासंदर्भात ते, आणि तीच व्यक्ती उठते आणि भाजपात प्रवेश करते। महाविकास आघाडीवरती अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर जर कोणी जात असतील त्याचा काही परिणाम होणार नाही। एका अर्थाने शुद्धीकरण मोहीम आहे असं आम्ही मानतो आणि नक्कीच जनता संतप्त आहे, जनता चिडलेली आहे भाजपवर असं राजकारणामुळं, आणि भविष्यामध्ये या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या आमच्या एकत्र आघाडीला होणार। त्यांचं जे संबंध होता अत्यंत जिव्हाळ्याचा होता। ते अत्यंत हुशार राजकारणी, चांगले प्रशासक होते, हे नक्कीच मान्य केलं पाहिजे। त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता। काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास आणि त्यांची पकड होती, हे मान्य केलं पाहिजे। पण त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे। काल संध्याकाळीच उद्धव ठाकरे आणि अशोकराव चव्हाणांची चर्चाही झाली। काल त्यांचा फोन होता, दोघांनी चर्चा केली। उद्धवजींनी त्यांना सांगितलं आपण चुकीचा निर्णय। बघा, हे इतिहास जो असतो हा लढवयांचा, लढणाऱ्यांचा लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही। शिवसेनेतून 40 लोक पळून गेले, शरद पवार यांच्या पक्षातून 40 लोक पळून गेले। आता काँग्रेसमधून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही लोक पळून नेले जात आहेत। भारतीय जनता पक्ष राहिला आहे कुठे मूळचा? पूर्णपणे काँग्रेस झालेली आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।